तर चला 2 ओव्हरची मॅच आहे. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि अवघ्या 8 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. त्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायच्यात. राहुल दादा, आपण खेळाडूंना ताकीद द्या. पहिल्याच बॉलवर बिगिट केलाय. झेलची संधी, झेल सुटणं होईल कठीण. लाजवाब झेल. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत आणि एक महत्वाचा विकेट गमावलाय. गणेश बाद झाला. चांगला झेल साहिलने टिपला आणि पहिला धक्का अजित 11 तामिने या टीमला देखील आपल्याला पाहायला मिळालाय. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता, परंतु लाईन चांगली होती. कौतुक करावं लागेल मच्छिंद्रचा. लॉफ्ट केलाय. झेलची संधी होती परंतु फिल्डर स्किड झाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक आले. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 1 रनच्या साह्याने 3 धावा. हा बॉल पहा. 9+1 टोटल 2 रन ऍड होतील आणि फ्रेडची संधी असेल. 5 रन आतापर्यंत होतात धावफलकावरती. लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मधून फिल्डर चाललाय भरपूर वेगाने. बॉल जज केलाय आणि 2 धावा तत्पूर्वी पूर्ण होतात. 7 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. या शेवटच्या बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर जरूर पूर्ण झाली. सेकंड रनसाठी कॉल रनआउटची संधी आणि या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील होते. 9 धावा आतापर्यंत होत आहेत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. तर प्रदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्यांना मी आमंत्रित करतोय की सामनावीर हा पुरस्कार त्यांना एक्झिबिशन मॅच मध्ये दिला जातोय. बारा रन आतापर्यंत होतात. टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. जे प्रात्यक्षिक अंडरम क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं तेच प्रात्यक्षिक या मोमेंटला पाहायला मिळालं. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 13 रन.
हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 14 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड एज. तर पंच निर्णय कळवा. नो +1 टोटल 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 16 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच. टीमची धावसंख्या 17 रन. 18 रन. 18 धावा आतापर्यंत होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. हा बॉल देखील लेगस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. 19 रन. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. रनआउटची संधी, परंतु एक सोपा रनआउट सोडलाय प्रवीणजी यांनी आणि त्याचा पुरेपूर वापर घेतलाय. बॅट्समन एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये. 22 रन आतापर्यंत होत आहेत. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा येतो. 23 रन आतापर्यंत होत आहेत. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 24 रन होत आहेत. या बॉलवर झेलची संधी आहे, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड केली जाते. 1 रनच्या साह्याने 25 आणि 26 रनचं टार्गेट असेल. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. बारा बॉल आणि 26 रनची गरज. चला श्री गणेश इलेव्हन तामिने, आपण त्वरित आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.
तर नुकतंच ज्यांचं आगमन होते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक रोख रुपये 8,000 आर्थिक सहाय्य ज्यांनी केले, चिंतामणी 11 लोकरे आई धामणी चे संघ मालक आदरणीय सुनील दादा मस्कर साहेबांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. 26 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. गणेशचा पहिला बॉल बिगिट तर जरूर केलाय. झेलची संधी आहे, एक धाव तर जरूर पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु या क्षणाला भरपूर वेगाने धावलेत दोन्ही बॅट्समन. 11 बॉल आणि आता मात्र 24 रनची गरज. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. इनसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि 23 रन. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका केलाय. उंची भरपूर आहे. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येईल 6 रन साठी. या मॅच मध्ये कलाटणी निर्माण करून देणारा स्ट्रोक षटकार येतोय. 9 बॉल आणि आता मात्र 17 धावा. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. महाराज चषक 2024 मधील एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त एकच धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. आठ बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 16 रन पूर्ण करायचे आहेत. अप्रतिम दर्जाचा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. असे चेंडू कॉन्फिडन्स वाढवतील. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू चाललाय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. सात बॉल आणि 16 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. ओव्हर कंप्लीट होते. तर 2 रन ऍड होत आहेत आणि 6 बॉल आणि 14 रनची गरज. पहिलाच बॉल. नो +1 टोटल. 2 रन ऍड होतील आणि 6 बॉल आणि 12 रन. गोलंदाज सुरेश उर्फ पियुष चावला. सुरेश प्रभावित करेल की काय या मॅच मध्ये, कारण 6 बॉल मध्ये 12 धावा थांबवायच्या आहेत. अजित 11 ताबेने या टीमला. आणि हा बॉल देखील 2 चेंडू विमर स्वरूपाचे रिलीज केले. टोटल 4 रन खर्च केलेत. 6 बॉल आणि 10 रनची गरज. दोन्ही एकाच गावातील 2 संघ आज मात्र महाराज चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील आक्रमण केले. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते.
सेकंड रन साठी कॉल. फेकी थोडीशी गचाय राहिली आणि त्याचा पुरेपूर वापर केला. वन शॉट. फक्त एकच धाव ऍड केली जाईल. 5 बॉल आणि 9 रनची गरज. शेवटचे 5 बॉल आणि 9 रनची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रवीणजी यांच्या माध्यमातून. एक सिंगल पूर्ण केली. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 8 रनची गरज. 4 बॉल आणि 8 रनची गरज. या बॉलवर आक्रमण केले. एक धाव पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. फेकी थोडीशी गचाई राहिली. त्याचा पुरेपूर फायदा बॅट्समन घेतील की काय. तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. चौथ्या धावेसाठी हा मानस दाखवलाय, परंतु या क्षणाला चौथी धाव देखील या क्षणाला अशी गंमत पाहायला मिळते मित्रांनो पावसाळी क्रिकेटमध्ये. 3 बॉल आणि 4 रन. या बॉलवर विकेट केलाय आणि सामना जिंकून दिला अजित श्री गणेश 11 तामिने या टीमने हा सामना जिंकला. तर चला टॉस साठी या. 1 ओव्हरची मॅच असेल.